नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आज आपण आलो आहोत श्रमिक महिला संघ वसई या ठिकाणी। या ठिकाणच्या जेवणाची अशी स्पेशालिटी आहे की इथे आपल्याला अस्सल घरगुती टाईपचं जेवण आपल्याला या ठिकाणी मिळतं। नेमकं या जेवणाचं त्यांचं काय रहस्य आहे ते आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। माझं नाव सौ मीना बालचंद्र पाटील। मी पारनेच्यावरच राहते। 30 वर्ष झाली मला इथे काम करून। तेव्हा सुरुवातीला खूप अगदी कमी होतं आणि आता सगळं व्यवस्थित आहे। आणि पहिल्यांदा आम्ही सगळे 60-65 बायका होत्या। पहिल्यांदा आम्ही 21 बायका होत्या। त्याच्यानंतर म्हणजे स्टाफ वाढत गेला। जवळच्या म्हणजे सगळ्या जातीच्या, म्हणजे जातीचा भेदभाव वगैरे काही नाही आहे। आणि सगळ्या प्रकारचं जेवण, पुरणपोळी, शंकरपाळ्या, चकली, चिवडा, लाडू, दिवाळीचं फराळाचं हे सगळे प्रकार करतो। आमची एक कंपनी आहे थर्मालाप म्हणून, तिथे आमचं जेवण जातं। आणि बाकीचं इथे म्हणजे गिरायकं खूप असतात। म्हणजे जेवणाला सगळे स्पेशल भाज्या आमच्या असतात। भरली वांगी असतात, भेंडी मसाला, पुलाव, मसाले भात, या सगळ्या प्रकारचे जेवण म्हणजे सगळ्या बायका बनवून करतात। कोण चिरून देतं, कोणाला भाजी टाकता येत नसेल ते करतायत। पोळ्या, पुरणपोळ्या, पुरी, मेदूवडा असतो, इडली, म्हणजे सगळ्या प्रकारचं नसतं। पण आमच्या मॅडमचं खूप म्हणजे सहकार्य आहे आम्हाला, ते आम्हाला आमच्या पायावर त्यांनी उभं केलं। आमची मुलं तेव्हा लहान होती, म्हणजे शाळेत म्हणजे पहिलीला दुसरीला अशी होती। त्यावेळेपासून आम्ही शाळेत म्हणजे इथे येतो। त्यामुळे आमच्या मॅडमनी खूप आम्हाला मदत केली, सहकार्य केले सगळ्यांनी। शिक्षणाच्या बाबतीत पण असो, ती नुसती संस्थाच नाही चालवत, तर आम्हाला आजारी पडले किंवा काही झालं तरी सुद्धा ते आम्हाला खूप मदत करतात। म्हणजे एकमेकांना घरच्यासारखं। कोणाची बहीण नसते, कोणाला मावशी नाही, ही नाती सगळी आम्हाला इथे येऊन मिळाली। आणि सगळ्या बायका आम्ही मिळून कामं करतात। खुर्चीवाल्या, आमच्या खुर्चीवाल्यांपासून ते भांडीवाल्यांपासून म्हणजे सगळीजण एकमेकांना मदत करून सहकार्य करून कामं करतात असं। आणि आमच्या मॅडम खूप, आणि आमच्या भाऊंनी सुरुवात केलेली
एडी राऊत म्हणून आणि बर्वे मॅडम होत्या, त्या आता दोघंही आमच्या यात नाही आहेत. पणेरीकर मॅडम आहेत आमच्या, बर्वे मॅडम, कोठावळे मॅडम, जयश्रीताई. आता कमिटीवरती पण बरेच मेंबर आहेत आमचे. पण खुर्चीवाल्यांचं पण खूप सहकार्य आहे आम्हाला. म्हणजे तिथे करून सुद्धा ते आतमध्ये काम करून देतात आणि करतात पण. आणि सगळ्या बायका खूप म्हणजे जिद्दीने आणि याच्याने काम करतात. आता एवढी गरमी आहे तरी सुद्धा आमच्या बायका कामं करतात असं. म्हणजे लोक पण आमचं म्हणजे कौतुक सांगतात की बघा एवढं गरम होतं तरी तुमच्या बायका कशा कामं करतात. आम्हाला घरी म्हणे फॅन लावल्याशिवाय जेवण होत नाही, पण म्हटलं तुमच्यासाठी आम्हाला करावंच लागतं. माझं नाव कांचन ललित राऊत. मी 25 वर्ष झाली इथे काम करते आणि व्यवस्थित आहे सगळं. म्हणजे आम्ही पहिल्यापासून एकत्र अशा काम करतो सगळ्याजणी आणि म्हणजे सगळं आपलं सगळं हे करून आणि व्यवस्थित धरून सगळ्यांना एकमेकींना आहे. अंदाजे म्हणजे किती बायका किती महिला आहेत इथे ज्या तर इथे 100 बायका आहेत. म्हणजे सकाळपासून ते रात्रीपर्यंत संध्याकाळपर्यंत सगळ्या अशा म्हणजे हे पाळी म्हणजे आता कोण सकाळी 6ला येतं, कोण 8ला येतं, अशा सगळ्या याच्यानी येतं टायमानी. अशा सगळ्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत 100 जणी आहेत. मग तुम्ही इथे फक्त चपाती करता की अजून काही वेगवेगळी म्हणजे एक एक प्रत्येकीला असं काही ठरवून दिलेलं आहे की तुम्ही? नाही, प्रत्येक जण प्रत्येक सगळं म्हणजे करतात. भाज्या हे ते सगळं. चपात्यांना बसायचं थोडा वेळ दुसरी कामं करायची, असं सगळं करतात. तुम्ही दिवसाला किती चपात्या बनवता अंदाजे दिवसभर? आमच्या जाईपर्यंत जवळजवळ दुपारपर्यंत तरी 30-40 किलोच्या होतात, जास्त पण कमी नाही. माझं नाव शालिनी सीताराम धाकतोडे. मी इथं वसईमध्ये राहते, गवळवाड्यात पारनाका. आज मला इथं जवळजवळ एक 27-28 वर्ष झालं मला कामाला. मी 94ला मी कामाला इथं लागले. माझी मुलगी लहान होती, मुलीला मी घरी ठेवून इथं मी कामाला यायची. सकाळीच पहिलं 6 वाजता, परत त्यावेळेस आम्हाला 4 तास कंपल्सरी 4 तास असायचे. आमच्या बर्वे मॅडम येऊन इथं सकाळी त्यावेळेस बसायच्या, त्यांनी काउंटर वगैरे सगळं सांभाळायच्या करायच्या. त्यावेळेस खूप चांगल्या होत्या ते पण. आता त्यांना जरा 2-3 वर्ष झालं त्याने एक्सपायर झाल्या ते. आणि तर येऊन आम्हाला खूप मदत झाली, चांगलं झालं सगळं व्यवस्थित. मुलाबाळांचं पण शिक्षण वगैरे सगळ्या महिलांच्या मुलांचं शिक्षण चांगलं झालं, व्यवस्थित झालं असं. आणि म्हणजे जी कोण बायका असं घरकाम नाही त्यांना कसलं काय नाही, ती येऊन इथं सगळ्या बायका कामाला वगैरे बऱ्याच जणी लागले तिथं. चांगलं झालं म्हणजे बायकांचं सगळ्यांचं असं. आणि चांगलं होतं असं. जेवणात पण वेगवेगळे पदार्थ आम्ही बनवतो, वेगवेगळे खाद्य, कुठलेही लाडू सगळे प्रकारचे आम्ही लाडू बनवतो. दिवाळीच्या वेळेस सगळं फराराचं वगैरे सगळं आम्ही करतो. असं कमतरता कुठलीच नसते. परत आधी सगळे आम्ही तयारी करून घेतो आणि मग फराळाचं आम्ही सुरुवात करतो. दिवाळीचं सगळं म्हणजे असं सगळे बाहेरचे लोक वगैरे येतात, सगळे घेऊन जातात. म्हणजे असं चांगलं आहे इथं. खाण्याचे पदार्थ वगैरे सगळे चांगले असतात, म्हणजे आपले घरगुतीसारखे असं सगळं मिळलं जातं असं. परत गणपतीच्या वेळेस आमचे मोदक वगैरे भरपूर असतात. मोदक आम्ही तेवढ्यांना सगळ्यांना, कुणाला काम नसेल त्या बायकांना इथं कामाला चांगलं आहे असं म्हणजे. आणि त्याने आवश्यक यावं इथं कामाला. सायली संदीप जोशी, बर्वे मॅडम आमच्या होत्या, मेन मॅडम होत्या, त्यांनी मला लावलं कामाला. आणि त्यामुळे सगळं व्यवस्थित म्हणजे करायला लागलं आम्ही. मार्गदर्शन मॅडम व्यवस्थित आहेत. मणेक मॅडम, कोठा मॅडम, जयसी मॅडम आणि आमचं हे मीनाताई मेन मॅडम हे आहेत त्या, दीप्ती, त्यांनी आम्हाला सगळं व्यवस्थित शिकवलं करायचं कसं ते पुरण मिळण वगैरे, ते कसे लाडू, डिंकाचे लाडू कसे करायचे, मेथीचे कसे करायचे, ते मार्गदर्शन त्यांनी दिलं आम्हाला. मीनाताई सगळं ते हे आम्हाला सगळं शिकवतात, म्हणजे दाखवतात कसं करायचं काय ते. म्हणून मग तुम्हाला किती वर्ष झाली? मला झाली 27 वर्ष झाली मला. त्यामुळे आम्हाला आमच्या पायावर आम्ही उभं राहिलो, त्यामुळे बरं वाटतं आम्हाला. त्यामुळे इथे तुम्हाला रोजगार मिळाला अनेक महिलांना. आणि 4 बायकामध्ये म्हणजे आनंद वाटतो ना. 4 बायकामध्ये मिळून मिसळून वागतो. कोणाच्या संकटात आम्ही मिक्स होतो. हां, माझं नाव सुमित्रा विजय शिंदे. मी श्रमिक महिलामध्ये 25 वर्ष झाली काम करते. माझे मिस्टर गेले लवकरच ना, म्हणून कामाची गरज होती. आणि हे त्यासाठीच आहे की तळागाळातल्या बायकांना काम मिळण्यासाठी.
तेव्हापासून मी इथे कामाला जॉईन आहे. मी 98ला लागली, 1991ला सुरू झालं होतं कॅन्टीन. मी जॉईन केलं 1998ला. काम म्हणजे मला कॅशवर बोलवलं होतं, मी कॅशवर असते, कॅश बघायची, गिरायकांची बोलायचं, कॅश बघायची, ते काम आमचं असतं. या ठिकाणी म्हणजे बायका काम करतात, त्यांना असं म्हणजे स्पेसिफिक असं हेच काम त्यांनी केलं पाहिजे असं काही आहे का? नाही, सगळ्या जणांनी सगळी कामं करायची. टेबलावरची भांडी उचलण्यापासून, आटवून स्वयंपाक करण्यापासून, भांडी घासण्यापासून. आता जी कामाला बाई रुजू होते तिलाच आम्ही कारण घरातलेच काम आहे सगळं, असं काही वेगळं नसतं इथे. काय भांडी घासणं आपण घरात घासतो, जेवण करतो, टेबलावरचं उचलतो, हीच कामं. त्यामुळे काम असं स्पेसिफिक नाही, सगळ्यांनी सगळी कामं करायची. आणि इकडचा मेन्यू म्हणजे रोजचा काय ठरलेला असतो की काय? रोजचा मेनू ठरलेला. सकाळी नाश्ता असतो, भाजी चपाती असते, पुरी भाजी असते, जेवण असतं. मेनू म्हणजे भाज्या वगैरे सगळ्या ठरलेल्या असतात मेनू. किंवा ऑर्डरी असतात मोठ्या मोठ्या, त्यांच्या भाज्या वेगळ्या असतात. आमचं एक थर्मला म्हणून कंपनी आहे, त्यांना रोज जेवण द्यावं लागतं, हे वेगळं असतं. ऑर्डर वाईज सगळं, कुठलं पण ऑर्डर, जेवणाची, पूजेची, लग्नाची, कोण गेलं असेल तर श्राद्धाची, सगळ्याची ऑर्डर आम्ही घेतो. नॉनव्हेजचा वार कधी ठरलेला असतो का काही? नॉनव्हेज बुधवार, शुक्रवार आणि रविवार. बुधवार शुक्रवार अंडाकडी असते आणि रविवारी चिकन असतं. साधारण ह्या ठिकाणी किती बायका सध्या काम करतात? 60 बायका साधारण काम करतात इकडे. 60. वयाचं बंधन असते 58 पर्यंत. 58 नंतर परत 2 वर्ष, त्याच्यानंतर पण परत केलं तर रुजू राहू शकतात, त्या करू शकतात. ज्या करणार आहेत त्या करू शकतात, नाही तर मग रिटायरमेंटला आम्हाला फंड वगैरे सगळं आहे. श्रमिक महिला संघाला किती वर्ष झाली? 33 वर्ष झाली. आणि आतापर्यंतची वाटचाल नेमकी कशी आहे? आतापर्यंतची वाटचाल, पहिला काही नव्हतं, आता सगळ्या मशिनी वगैरे आल्या आहेत. बायका पण थोडं स्टँडर्ड असतात. चांगली एकदम वाटचाल सुरू झाली. म्हणजे चांगलं जे म्हणतात ना, रोपटं लावलं त्याचं आता झाड झालंय मोठं. लोकांचा प्रतिसाद इकडचा कसा आहे? लोकांना खूप आवडतं. जेवण साधं असतं, घरच्यासारखं असतं, त्यामुळे लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. कोरोनाच्या वेळी नेमकं तुम्ही कसं काम केलं या ठिकाणी? कोरोनाच्या याच्यामध्ये 8-10 दिवस आम्ही बंद ठेवलेलं पहिला. नंतर हळूहळू भीती कमी झाली मनातली, तसं बायका येत गेल्या. मग इथे जीजी कॉलेजला पेशंट वगैरे ॲडमिट होते, त्यांना जेवण वगैरे आम्ही पुरवलं कोरोनाच्या याच्यामध्ये. ऑनलाईन असं नाही, फोन करतात काही जण, पण ते येऊन घेऊन जातात. म्हणजे आम्ही अजून डिलेव्हरी नाही दिली, घरपोच डिलेव्हरी अजून आम्ही दिली नाही. 1-2 अगदीच वयस्कर आहे, येऊ शकत नाही, तर त्यांना असं आमच्याकडे 1-2 माणसं आहेत ना, ते नेऊन पोचवतात. आता 1 जण होता बघा मधू म्हणून, ते घेऊन गेले एकाकडे भाकऱ्या. असं जास्त नाही, पण असं एखादं असेल गरजू तर देतो घरी नेऊन आम्ही. तुमचं इतरही काही आहे का, म्हणजे ज्यामुळे महिलांना अजून रोजगार मिळेल? हा, आमचं पाळणाघर आहे, घरकुल आहे. तिकडे छोट्या पोरं 3 महिन्यापासून ते मग मोठी होईपर्यंत जेवढी राहतील तेवढी, तशी मुलं आम्ही सांभाळतो घरकुलला. ते कुठे आहे? हे इथे पेट्रोल पंपावर बाजूलाच आहे, आमच्या पेट्रोल पंपाच्या इथे. आमच्या ब्रँचेस आता दत्तानीला आहे, एक सोपारा आहे, वसईगावमध्ये वर्तक कॉलेजला आहे, जीजी कॉलेजला आहे आणि आनंदनगरला आहे. आणि ARC भवनमध्ये एक हॉस्पिटल आहे, स्टेशनलाच आहे, 100 फूटला कुठे, तिकडे कॅन्टीन आहे. 6-7 शाखा आमच्या आहेत. मंडळी, आता आपण पाहिलं या ठिकाणी जेवण नेमकं कसं बनतं. तुम्हाला जर शुद्ध सात्विक असं अन्न चाखायचं असेल तर या ठिकाणी नक्की भेट द्या. धन्यवाद.